वडूज बस स्थानक प्रमुख ड्युटीवर येतात पण दिसत नाहीत। वडूज आगाराच्या मनमानी कारभारावर प्रवासी नाराज। वडूज तालुका खटाव इथं वडूज एसटी बस स्थानकात स्थानक प्रमुख ड्युटीवर हजर असतात असं सांगण्यात येते, मात्र प्रत्यक्ष बस स्थानकावर स्थानक प्रमुख दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून व्यक्त केली जाते आहे। स्थानक प्रमुख ड्युटीच्या वेळेत वडूज एसटी डेपोमध्येच बसून राहतात, तर बस स्थानकावरील गोंधळ, सुविधा आणि प्रवासी तक्रारींकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही असा आरोप प्रवाशांकडून केला गेल्यानं डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक दत्तात्रय फाळके यांनी 5 डिसेंबर, 6 डिसेंबर व 8 डिसेंबर रोजी व्हिडिओ काढून शहानिशा केल्यानंतर वडूज एसटी स्टँड इथं वडूज स्थानक प्रमुख रुपाली शिंगटे कदम दिसून आल्या नाहीत। वडूज बस स्थानक प्रमुख बस स्थानकावर ड्युटीज नसल्यानं बऱ्याच फेऱ्या उशिरा लागतात। प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक यांना विचारणा केल्यास व्यवस्थित उत्तरं दिलं जात नाहीत। तसेच ग्रामीण भागातील बस फेऱ्या उशिरा लावल्या जातात। काही वेळेस बसचा प्रॉब्लेम झाला असं सांगण्यात येते। तसेच आज 8 डिसेंबर रोजी वडूज वाहतूक नियंत्रक कक्षाचा दरवाजा बंद होता, हा व्हिडिओ पण काढण्यात आला आहे। वडूज वाहतूक नियंत्रक कक्षाचा दरवाजा बंद करून नक्की आत काय चालते असा प्रश्न उपस्थित झालाय। याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानक प्रमुख ड्युटीवर असताना युनिफॉर्ममध्ये हजर राहत नाहीत अशी माहिती समोर आली आहे। परंतु वडूज स्थानक प्रमुखांनी युनिफॉर्मचा वापर टाळल्यानं नियम पाळले जात नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रवाशांच्या या तक्रारीची चौकशी होऊन आवश्यक कार्यवाही व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे। डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक यांनी वारंवार वडूज बस स्थानक प्रमुख व वडूज आगाराच्या मनमानी कारभाराची तक्रार केली असता कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये। डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलच्या बातमीची दखल घेऊन सातारा विभाग नियंत्रक कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, डीएसपी न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।